जवळ खेळत असलेल्या 8 वर्षाच्या चिमुकल्याचं अपहरण करून खून केला। वाकड येथे रविवारी ही घटना उघडकीस आली। या प्रकरणी वाकड पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतलं। सलेमान राधेश्याम बर्डे वय वर्ष 8 असं खून झालेल्या चिमुकल्याचं नाव आहे। या प्रकरणी त्याचे वडील राधेश्याम बर्डे यांनी फिर्याद दिली। पवन जोगेश्वर प्रसाद पांडे वय वर्ष 31 याला पोलिसांनी ताब्यात घेतलं। पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांनी दिलेल्या माहितीनुसार राधेश्याम बर्डे हे बांधकाम मजूर आहेत। पत्नी आणि 4 मुलांसह राधेश्याम वाकड येथे वास्तव्यास आहेत। शनिवारी सायंकाळी त्यांचा मुलगा सलेमान हा घराजवळ खेळत असताना अचानक बेपत्ता झाला। शोधाशोध करूनही तो न सापडल्याने राधेश्याम यांनी वाकड पोलीस ठाण्यात धाव घेतली। अपहरण प्रकरणी गुन्हा दाखल केला। दरम्यान वाकड पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता सलेमान हा संशयित व्यक्तीसोबत पायी जात असताना दिसून आला। त्या आधारे पोलिसांनी संशयित पवन याला ताब्यात घेतलंय। त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने सलेमान याचा अपहरण करून त्याचा खून करून मृतदेह बावधन येथे टाकला असल्याचं सांगितलं। त्यानुसार पोलिसांनी बावधन येथून सलेमानचा मृतदेह ताब्यात घेतला।